नाते कोणतेही असो, त्यावर जरासुद्धा संशयाची चिंगारी पडली तरी आग खूप वेगाने लागते. ही गोष्ट एका कुटुंबाची आहे. सर्व आपल्या आयुष्यात खूप खुश होते. राधा नावाची मुलगी तिची आई सावत्र होती, पण सख्ख्या आईसारखंच जपत होती. लहानपणी तिच्या सख्ख्या आईचा अपघातात मृत्यू झाला. वडिलांनी दुसरे लग्न केले. सावत्र आईला जुळी मुले झाली, तरीही ती राधावर जीव ओवाळून टाकायची. राधाची सावत्र आई दिसायला खूप सुंदर. एकदा तिच्या वडिलांचा एक मित्र त्यांच्या घरी आलेला. राधाच्या आईला पाहून तो इथे तिथे स्पर्श करू लागला. सर्व मुले शाळेत गेलेली होती. तितक्यात राधाचे वडील अनिलराव तिथे येतात. राधाची सावत्र आई त्या माणसाला कानाखाली मारणार, तर त्या माणसाने तिचा हात धरला आणि राधाच्या वडिलांनी पाहिला. राधाच्या वडिलांना राग अनावर झाला आणि राधाच्या आईला सनकन कानाखाली ओढली. राधाची आई भिंतीला लागून पडली. तितक्यात तो मित्र म्हणाला, अशी कशी रे तुझी बायको? सर्व घरात आहे तरी काय कमी पडत आहे जे मला फसवायला निघाली? तेवढ्यात राधा आणि तिचे दोन्ही भावंड शाळेतून घरी येतात. आईला पडलेलं पाहून राधा आणि चिनूमिनू पडत आईकडे धावत येतात. तेवढ्यात अनिलराव राधाच्या आईच्या साडीने राधाचा गळा आवडतात. राधा स्वतःला वाचवण्यासाठी हात गड्यासमोर आणते, पण गळा दबतो आणि राधा बेशुद्ध होते. अनिलरावांना वाटते राधा मेली, म्हणून ते हातातील साडी सोडून चिनूचा गळा दाबून त्याचा सुद्धा जीव घेतात. नंतर मिनूचा सुद्धा सारख्याच प्रकारे मारून टाकतात. अनिलराव राधाच्या आईसमोर बसतात आणि म्हणतात, तुला मी काय कमी केलं होतं जे तू असं केलंस? आतापर्यंत त्या माणसाने माझ्या कामाच्या ठिकाणी बोंबाबोंब केलीही असेल. हे सर्व बघण्यापेक्षा मेलेलं बरं. बदनामी झाली रे बदनामी. अनिलरावांना वाटले सर्व मेले आहेत, म्हणून त्यांनी स्वतःला सुद्धा गळफास लावून घेतला. आजूबाजूचे शेजारी आवाज ऐकून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत होते, पण उशीर झालेला दरवाजा त्यांनी तोडला. घरात शिरले तर पाहिलं की राधाची सावत्र आईला डोक्याला मार लागला होता, पण ती जिवंत होती आणि राधा फक्त बेहोश झालेली होती. चिनू, मिनू आणि अनिलराव हे सर्व जग सोडून गेले होते. लगेच पोलीस आले. राधा व तिच्या आईला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. दोघींना होश आला तेव्हा घडलेलं प्रकरण समजलं. तिघांचा अंतिम संस्कार करून राधा आणि तिची आई खंबीरपणे पुढच्या वाटचालीसाठी सुरुवात केली. राधा आणि तिच्या आईचं नातं सावत्र असलं तरी त्या नात्याची किंमत दोघींना होती. एका तिसऱ्या माणसाच्या खोटारडेपणामुळे आणि अनिलरावाच्या गैरसमजामुळे हे कुटुंब बर्बाद झाले. संशय प्रत्येकाच्या मनात येतो, पण जे संकट परस्पर बोलून सोडवता येते ते आपण सहज टाळू शकतो. काही झाले तरी एकमेकाशी संवाद साधा आणि खुश राहा. मित्रांनो, कशी वाटली आपल्याला ही कथा? कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवीन कथेसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.